तुम्ही टू व्हीलर वरून तिघे प्रवास करत असाल तर तुमचं चालान कापलं जातं। फोर व्हीलर मध्ये परमिट पेक्षा एक माणूस जास्त भरला तर चालान कापलं जातं। पण मुंबईच्या लोकल मध्ये क्षमतेच्या कितीतरी हजार लोक जास्त भरले जातात, गुराढोरांसारखी कोंबली जातात, पण कुणी त्यांचं चालान कापत नाही। यांना परमिट सोडा, यांना कसलं लिमिट सुद्धा नाहीये। रेल्वेचा हा सगळा कारभार इतका भिकार भंगार आहे की लोकल कधी येईल, कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल ते सुद्धा ते सांगू शकत नाही। घरातून कामावर निघालेला माणूस घरी परत येईल याची शाश्वती सुद्धा ते देऊ शकत नाहीत। अशी यांची सेफ्टी आहे, यात कसलेच अतिशयोक्ती नाहीये। मुंबईकर प्रवाशांसाठी आठवड्याचा पहिला दिवस काळ बनून आला। गर्दीमुळे लोकल मधून पडून 4 जणांचा जीव गेला। हे सगळे लोक आपापल्या कामावर निघाले होते। घरून कामावर निघताना येतो म्हणून निरोप घेतला असेल या सगळ्यांनी, पण त्यांना कुठे माहित होतं ते परत कधीच न येण्याच्या प्रवासाला निघाले। 4 जण एकाच वेळी गेले म्हणून बातमी तरी झाली, मुद्दा चर्चेत आला, पण दररोज 11 जण वेगवेगळ्या अपघातात मरतात, त्यांच्या नशिबी काहीच नसतं। अगदी मृतदेह उचलणारा स्ट्रेचर हमाल सुद्धा। मरणाऱ्यांची संख्या हा फक्त एक आकडा आहे त्यांच्यासाठी जे रेल्वेचा डोलारा सांभाळतात, त्यांना रेल्वे प्रशासन म्हणतात। त्यात असे काही प्राणी भरलेत ज्यांची कातडी फार फार निबर आहे। गेंड्यालाही आपली कातडी नाजूक वाटावी इतकी। काही फरक पडत नाही या लोकांना, किती लोक मेले, कसे मेले, मेले काय आणि जगले काय। ऑफिस मधला लेट मार्क टाळण्यासाठी जीवाच्या आकांताने धावणारी माणसं पाहिली की शत्रूलाही दया येईल अशी परिस्थिती, पण रेल्वे प्रशासनाला ती कधीच येत नाही। कामावर पोहोचण्यासाठी गुराढोरासारखं स्वतःला त्या डब्यात कोंबून घ्यावं लागतं। पाय ठेवायला 4 इंचाची जागा आणि धरायला एक छोटासा आधार, ही लटकंती इथल्या माणसांची रोजची आहे। खतरों के खिलाडीचा हा स्टंट इथं पोटासाठी रोज करावा लागतो। यात माणसं मरतात, आयुष्यभरासाठी जायबंदी होतात, कधी दम कोंडून, लोकल मधून पळून, तर कधी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून। गेल्या वर्षभरात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत 2468 प्रवाशांचा मृत्यू झाला। 2023 ला हा आकडा 2590 इतका होता। तुम्हाला धक्का बसेल, गेल्या 20 वर्षात 50,000हून अधिक लोकांचे जीव गेले। कुठल्या युद्धात मेली नसतील एवढी माणसं मेली आहेत या लोकलसाठी। असं वाटतं माणसांच्या जीवाची इथं काही खरंच किंमत आहे की नाहीये। हे कसले आकडे नाहीयेत नुसते, यातला एक एक माणूस, एक एक कुटुंब आहे, एक एक संसार आहे, एक एक स्वप्न आहे। विचार करा, रेल्वे प्रशासनाच्या या भंगार कारभारानं किती संसार उद्ध्वस्त केले हो। रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या 40% वाटा एकट्या मुंबईचा आहे। त्या बदल्यात मुंबईकरांना काय दिलं जातंय? सुरक्षेचे उपाय कुठे आहेत? स्टेशनला साधी ॲम्ब्युलन्स मिळू नये याला काय म्हणावं? सामान्य मुंबईकर फक्त यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आणि मरण्यासाठी पैसे देतोय का? आपल्याकडे अधूनमधून नेते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री प्रवासी पर्यटनासाठी येत असतात। बातमी होते, झळकते, रील होते, पण बॉडीगार्डचा जथ्था घेऊन या म्हणावं। त्यांनी सकाळी सुरक्षा रक्षक बॉडीगार्डच्या शिवाय लोकलमध्ये फक्त चढून दाखवावं, बघावं की त्यांना मत देणारा हा जो मतदार राजा आहे ना, घर गाठताना कसा जीवावर उदार होऊन प्रवास करतो। या एका दुर्घटनेनं अनेक प्रश्नांना जन्म दिलेला आहे आणि हे सवाल आज इथल्या व्यवस्थेला आपल्याला विचारावे लागतील। हे जीव का गेले आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्यासाठी काही मूलभूत सवाल घेऊन आलोय। बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला हे सवाल आज उपस्थित करायचे, त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे। खुनी निष्काळजीपणाचे बळी हे आज गेलेले आहेत का आणि सातत्याने जात आहेत का, हा सवाल आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। आज चर्चेला मुद्दा आणायचा आहे, रेल्वे अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे? 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं इथं मरू शकतात। अरे ज्यांनी सांगितलं त्याचाच जीव जावा आणि त्यांनाच अपघाताला सामोरं जावं, याला काय म्हणायचं? कोण जबाबदार आहे या सगळ्याला? निबर कातडीचे लोक? लाईफलाईन डेथलाईन का बनतीये? खरं तर सामान्य माणसासाठी सुरक्षेच्या कुठे गेल्या त्या सगळ्या उपाययोजना, हा सवाल आज आपल्याला व्यवस्थेला विचारायचा आहे। आज आपल्याला विचारायचं आहे की प्रवासी मृत्यू पावल्यानंतरच प्रशासनाला जाग का येते? इकडे माणसं मेली की तिकडे पूल उभा राहतो, इकडे माणसं मेली की तिकडे काहीतरी एखादी योजना आणते, 4 रेल्वे देऊ, दारं बंद करू। हे प्रत्येक वेळेस मेल्यानंतर का होतंय? सवाल आज आपल्याला विचारायचा आहे। आज लोकलची दारं बंद करून मृत्यू थांबतील का याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायला हवी। एसी लोकल हा एक मोठा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आज मान्यवरांसोबत
चर्चा करायची आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नेमके पर्याय काय आहेत हा सुद्धा मुद्दा आपल्याला चर्चेला आणायचा आहे. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत या चर्चेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत मनसेचे नेते अविनाश जाधव, जे या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भात आवाज उठवत आहेत. आपल्यासोबत दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत आहेत, जे सातत्यानं याच्याबद्दल आवाज उठवत आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत. विद्याताई सुद्धा प्रवाशांच्या मागण्यांच्या संदर्भात आग्रही आहेत. गेली अनेक वर्ष या सगळ्या ठाणा आणि या परिसरातल्या रेल्वेच्या बद्दल काम करणारे, पण आता सत्ताधारी आहेत. आनंद परांजपे मुख्य प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. मला त्यांच्याकडून विषय सुद्धा समजून घ्यायचा आणि सवाल सुद्धा विचारायचा आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकजी सुद्धा आहेत. विश्वासजी, तुमचंही स्वागत आहे. आणि मध्य रेल्वेचे प्रवासी सुद्धा, आणि या सगळ्या मध्य रेल्वेच्या प्रत्येक प्रश्नाशी ज्यांना जवळून माहिती आहे ते माझे सहकारी प्रताप काळोखे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे विद्याताईंपासून. विद्याताई, आज ही माणसं मेली, 4 मेली, पण हा आकडा जर बघितला तर तो हजारात आहे. रोज कोणीतरी 10-11 मरतात, त्याची काही बातमी होत नाही. आज ती झाली, पण प्रश्न आहे की आज जे जीव गेले, जे जात आहेत, त्याला जबाबदार कोण? का जात आहेत हे जीव? नाही, ह्याला मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जी आकडेवारी, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करते मी की हा महत्वाचा वाटला तुम्हाला विषय आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा घडवताय. मागे मी आपल्या चॅनलला आपल्याला फोन करून सांगितलं होतं की याचा पाठपुरावा करायला पाहिजे. आणि माध्यमांना मला विनंती करायची आहे की दर दिवशी मुंबईतनं 11 माणसं पडून रेल्वेच्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्युमुखी पडतात. किती लोक हात पाय गमावतात आणि एखाद्या व्यक्तीचा हात पाय गमावल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होतं. आणि ह्याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. मला आठवतं, मी अनेक म्हणजे रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव असल्यापासून आम्ही दिल्लीला जाऊन याचा पाठपुरावा केलाय. लोकांकडनं त्यांनी जे सरचार्ज लावला होता त्याच्या विरोधात आम्ही स्टेशनवरती सह्यांचं आंदोलन करून की मुंबईच्या लोकल ट्रेन अनेक म्हणजे 1883 पासून का 93 पासून सुरू झालेल्या ह्यांच्या अजूनही म्हणजे लोकल इतक्या जुन्या होत्या की पावसाळ्यामध्ये पाणी गळायचं, इथपासून आम्ही हे विषय घेऊन लढलेलो आहोत. परंतु रेल्वेमध्ये प्रशासन नुसतं ढम्म आहे. आपण जर दिल्लीला गेलो तर ते सांगतात आम्ही तुम्हाला लोकल मुंबईपर्यंत आम्ही रेल्वे पोहोचवतो, पुढची जबाबदारी राज्य शासनाची आहे. राज्य शासनाकडे गेलं की राज्य शासन सांगतं ही जबाबदारी केंद्र सरकारची, आमची नाही. परंतु महाराष्ट्रातला, मुंबईतला मरणारा माणूस हा यांचा वोटर आहे हे विसरतात. ह्याच्यामध्ये बिलकुल राजकारण करता नाही. कोणीही पक्ष असो, प्रत्येकाने फक्त मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. याचा पाठपुरावा केला पाहिजे. प्रचंड गर्दी आहे. लोकल ट्रेन आजची ही कासाराची रेल्वे जी आहे जवळजवळ 1 तास उशिरा आली ती रेल्वे. आणि जेव्हा लोकल रेल्वे उशिरा येतात तेव्हा प्लॅटफॉर्मवरची गर्दी प्रचंड वाढते. लोकांना ऑफिसला पोहोचायची घाई असते. आणि आज तुम्ही बघितलं प्रत्येकाच्या पाठीमागे एक सॅचे बॅग असते. त्या बॅगेमुळे हे ऍक्सिडेंट, आजचा जो ऍक्सिडेंट आपल्याला झालेला दिसतोय, म्हणजे माणूस तर जातो परंतु त्याची बॅग पण असते आणि त्या बॅगेनंतर इतर माणसं चढत असतात. अक्षरशः तुम्ही सांगितलं 2 बोटं धरून लोकलच्या ट्रेन मध्ये, आणि त्या पायाला थोडासा अर्धा पाय जरी आतमध्ये गेला तर लोक ती ट्रेन पकडतात. कारण ती ट्रेन सोडणं हे त्यांना परवडणारं नसतं, परंतु इतकी मोठी किंमत त्यांना मोजायला लागते आणि म्हणून या मोठी किंमत मोजावी लागते. ताई, मला एक विचारायचा आहे प्रश्न. आता प्रवासी संघटनेचे अध्यक्षच आपल्या सोबत आहेत, आदेश भगतजी. आज ज्ञान पाजळलं जात आहे सगळ्यांना की रेल्वेच्या लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करणं गुन्हा आहे. पण हा गुन्हा करायला मजबूर करणारे कोण आहेत? ते गुन्हेगार नाही आहेत का? कोण मजबूर करताय की दोन बोटावर सुद्धा तुम्ही प्रवास केला पाहिजे आणि 4 इंचाची जागा असेल तर तुम्ही प्रवास केला पाहिजे? ते गुन्हेगार नाही आहेत का? नक्कीच आजचा जो अपघात आहे हा रेल्वे प्रशासनाचा फेल्युअर आहे. एखाद्या तांत्रिक गोष्टीमुळे, म्हणजे वळण आहे, अपघात होत आहेत, हे रेल्वेला हा वळण काल किंवा परवा तयार झालेला नाहीये, हे वर्षानुवर्ष आहे. रेल्वे प्रवासात दररोज 4 ते 5 लोक हे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. आपण 2024 चं पूर्ण वर्ष पाहिलं तर 309 प्रवासी आमचे लोकल ट्रेन मधून पडून मृत्युमुखी पडलेत. आणि ह्या वर्षीचा विचार केला तर ती संख्या 100च्या वर गेलेली आहे.
हे सगळं रेल्वेचं फेल्युअर आहे. आणि तुम्ही रेल्वे पाठपुरावा प्रशासन केला या धोकादायक वळणाच्या संदर्भातला पाठपुरावा केला. मला महाराष्ट्राला एक कहाणी सांगायची आहे, तुम्ही तुमच्याबद्दल विचारतो, पण ज्या व्यक्तीनं रेल्वेला कळवलं की या धोकादायक वळणावरती अपघात होऊ शकतो, लोकांचे जीव जाऊ शकतात, अहो त्याच माणसाचा आज या अपघातात अपघात झालाय, त्याला जायबंदी व्हावं लागलं. किती दुर्दैवी गोष्ट आहे. प्लीज तुम्ही काय पाठपुरावा केला आणि इथलं प्रशासन कसं आहे सांगा. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. रेल्वेवरचा आजवरचा अनुभव पाहता रेल्वे प्रशासनाला एखाद्या अपघाताने जाग येते किंवा एखाद्या आंदोलनाला जाग येते असं आम्हाला म्हणावंसं वाटतं. तोपर्यंत रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आज दुर्दैवाने आमचा एक रेल्वे ऍक्टिव्हिस्ट की ज्याने यासाठी पत्रव्यवहार सुद्धा केला होता आणि त्यालाच दुर्दैवानं त्या अपघाताला सामोरे जावं लागलं. खरं तर हे रेल्वे प्रशासनाने घेतलेला बळी आहे आणि असे बळी हे रेल्वे प्रशासन सातत्याने घेत आहे, परंतु रेल्वे प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत नाहीये. आज पण आपण पाहिलं की इतका मोठा अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रेस जाहीर केली आणि त्याच्यामध्ये म्हटलं की आम्ही 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करणार आहोत, आम्ही दरवाजे बंद होणाऱ्या डबे सुरू करणार आहोत. परंतु आपण पाहिलं ह्या 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्याची घोषणा ही 2014 साली झाली होती आणि आज तागायत रेल्वे प्रशासनाने दाखवून द्यावं की त्यांनी किती प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली. तर कोणत्याही प्लॅटफॉर्मची लांबी आजपर्यंत 15 डब्यांची केलेली नाहीये आणि एवढे वर्ष होऊन सुद्धा जर फलाटांची लांबी वाढत नसेल तर हे समजा 4 वर्षांनी जर फलाटांची लांबी वाढली पण तेव्हा त्याच 15 डब्यांच्या गाड्या 18 डब्या करण्यापर्यंत मागणी जाईल. तर रेल्वे प्रशासनाने ह्या मागण्या त्वरितच पूर्ण केल्या पाहिजेत, परंतु रेल्वे प्रशासन अशा एखाद्या अपघाताची वाट बघत असतं आणि मग आज येऊन त्यांनी ही आज उत्तरे दिलेली आहेत ही दादांत खोटी आणि या घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी आज ह्या घोषणा केलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाला काही एक सोयीसुद्धा पडलेला नाहीये. आज आमचे 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी या उपनगरीय रेल्वे प्रवासात प्रवास करतात, परंतु त्यातील 10 ते 11 जणांचा हा शेवटचा प्रवास असतो. ते प्रवासी कधीच परत येत नाहीये. दररोज 8 ते 10 प्रवासी हे त्यांचा शेवट असतो. हे रेल्वे प्रशासनाला माहिती असून सुद्धा रेल्वे प्रशासन काही करत नाही आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठीक आहे. माझ्यासोबत माझे सहकारी प्रताप काळोखे सुद्धा आहेत. गेली अनेक वर्ष दशकं मी तर म्हणेन पत्रकारिता सुद्धा त्यांनी या मध्य रेल्वे संदर्भातली केली आणि प्रवास सुद्धा ते करत असतात. मुद्दा आहे आज जेव्हा ज्ञान दिलं जात होतं ना मध्य रेल्वेकडून की नियम काय, कायदा काय आणि कसं प्रवासी त्यांच्या मरणाला जबाबदार आहेत, का प्रवाशांवर जीव पणाला लावून प्रवास करण्याची वेळ आहे, काय मध्य रेल्वेवरच्या सगळ्या प्रवाशांची व्यथा आहे, काय हतबलता आहे. विलास, याच्यामध्ये ना काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत की मध्य रेल्वे ज्या प्रकारे म्हणजे लोकलची सेवा दिली जाते तर त्याचं जर तुम्ही बघितलं तर ती कधीच वेळेत नसते. म्हणजे तुम्ही कधी प्रवास करून, मी तर रोज प्रवास करतो आहे, मी प्रवासी आहे मध्य रेल्वेचा, ती कधीच वेळेवर नसते. एक ट्रेन जर एक लोकल जर उशीर झाला, तिला 5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी उशीर झाला तर त्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होते आणि मग जी ट्रेन येते त्यावेळेस जी लोकल येते तिच्यावर तो सगळा ताण येतो आणि लोक प्रचंड गर्दी करतात. आणि मग त्याच्यामुळं मग लोकांना कसं असतं की प्रत्येकाला आपल्याला वेळेत ऑफिसला प्रत्येकाला पोचायचं असतं, प्रत्येकाला आपल्याला कामावर जायचं असतं आणि जो पीक आवर ज्याला म्हणतो आपण सकाळची वेळ असते तिथं तर प्रचंड गर्दी असते. म्हणजे एकतर आधीच प्रवाशांची संख्या आहे, त्याच्यात जर ट्रेनला उशीर झाला तर प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला जाण्याची जी ऑफिसला जाण्याची घाई असते आणि त्याच्यामुळे लोक म्हणजे ट्रेनमध्ये एंट्री करतात. म्हणजे काही लोक लटकून मध्ये त्या याच्यावर म्हणजे दारातही उभे राहतात. मग असं झाल्यानंतर म्हणजे जर तुम्ही वेळेत जर ट्रेन चालवल्या, वेळेत जर लोकल जर आली प्लॅटफॉर्म वेळेत येतात, मध्य रेल्वेला काय झालं नेमकं? मग आता त्याच्यात मरे काय रोज मरे असं का म्हणतात त्यांना? त्याच्यात हे आहे की ज्या ट्रॅकवरून तुमच्या लोकल धावतात त्या ट्रॅकवरून तुमच्या एक्सप्रेसही धावतात आणि त्या एक्सप्रेससाठी मग लोकल मागे पुढे होतात. लोकलचं वेळापत्रक कोलमडलेलं असतं. तुम्ही रोज बघा लोकल कधीही वेळेत नसतात आणि त्याच्यामुळं काय होतं, लोकलचं वेळापत्रक एकदा कोलमडलं, एखादी ट्रेन म्हणजे एक पुढची ट्रेन जरी मिस झाली किंवा ती थोडी लेट झाली तर त्याच्यावर प्रेशर येतो. म्हणजे गर्दी वाढत जाते आणि गर्दी वाढली की लोकांना नाविलाज असतो त्या ट्रेनमध्ये चढावं लागतं आणि त्याच्यामुळं हा सगळा त्यांना ज्या नरक यातना आहेत या प्रवासाच्या त्या त्यांना झेलाव्या लागतात. तर बेसिकली काय की जर तुम्ही वेळेत जर लोकल ट्रेन जर वेळेत जर त्या प्लॅटफॉर्मवर आल्या आणि वेळेत जर धावल्या तर याच्यातून म्हणजे गर्दी वाढण्याचा जो प्रकार आहे तो कमी होईल असं मला वाटतं. विलास,
खरं तर हे सगळे मुद्दे आहेत, विचारायचे कुणाला? सत्तेला तर विचारावं लागेल. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुद्धा आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत. मला विश्वासजींना विचारायचं आहे, विश्वासजी, किती गौरवानं आपण सांगतो, मुंबईकर अभिमानानं सांगतो की ही आमची लाईफलाईन आहे, पण जी लाईफलाईन 50-50 हजार लोकांचे जीव घेत असेल तिला खरंच लाईफलाईन म्हणावं का? आणि आज जे 4 लोकांचे जीव गेले, त्या जीवांना इथलं प्रशासन जबाबदार नाही का? हे इथल्या प्रशासनाने घेतलेले बळी नाही आहेत का? जेव्हा की त्यांना सांगितलं होतं की इथं जीव जाऊ शकतात, आणि ज्यानं सांगितलं तो सुद्धा अपघात होतो, पण प्रशासनाच्या चामडीवरची माशी हलत नाही. विलासपा, आज मुंब्र्याला सकाळी जे काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 13 लोकांचा जो ॲक्सिडेंट झाला, त्यातले 4 लोक दगावले. मी त्या 4ही प्रथमतः मृतांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या परिजनांना मी सहवेदना देतो. आणि त्याचबरोबर जे 9 आपले दुर्घटनेत जखमी झालेले आहेत, ते लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारावी अशी मी प्रार्थना करतो. आज झालेला हा अतिशय खरोखरच दुर्दैवी असा प्रकार आहे. त्या 4 लोकांचे बळी गेलेले आहे आणि नक्कीच हा चौकशीचा विषय आहे. चौकशीबद्दल जो कोणी असेल त्याला दोषी देखील दिला जाईल. हा विषय खरोखरच मुंबईच्या दृष्टीने एक गहन विषय आहे की वर्षानुवर्षे मुंबईमध्ये प्रवाशांची संख्या वाढते आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने किंवा वेस्टर्न रेल्वेने दोघांनी त्यांच्या सेवा अजून सुधारावा, त्याला स्कोप आहेच, आणि त्या दृष्टीने आपण चर्चा करतो, हे देखील योग्य आहे. याला उपाय एकच आहे की मुंबईची जी चाकरमान्य आहे यांना आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेवा देणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मग ती मेट्रो रेल्वे असो, रस्ते असो, किंवा रेल्वेच्या बाबतीत देखील आज 200 पैकी 30 आपण AC लोकल देतो आहे. या 200च्या 200 जर आपण AC लोकल केल्या तर कमीत कमी अशा प्रकारची दुर्घटना होणार नाही, एवढा आपण अपेक्षा करू शकतो. इतर प्रकारच्या ज्या दुर्घटना होतात आहे त्याचे मी कुठेही डिफेन्स करत नाही आहे, ते चुकीचंच आहेत. पण सर्व प्रकारच्या अपघातांवर उपाययोजना कशा होतील या दृष्टीने रेल्वेने नक्कीच अजून लक्ष द्यायला हवं. आणि मी देखील भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून रेल्वेपर्यंत हा विषय नेईल. सर, एक मुद्दा, लोक म्हणतायत बुलेट ट्रेनला प्राधान्य इथं दिलं गेलं, 1,00,000 कोटींची ती योजना आहे, पण जो लाखो प्रवासी जिथून प्रवास करतात, रोज करतात, जीव धोक्यात घालून करतात, करोडो रुपये इथल्या प्रशासनाच्या सरकारच्या तिजोरीत देतात, त्यांना काय दिलं जातं हा सवाल विचारला जातोय. इथली माणसं किड्यामुंग्यासारखी मरत असताना त्यांचं प्राधान्य नाही का? विलासजी, अशी चर्चा आत्ता कळतं किती योग्य आम्हाला माहीत नाही. मात्र 1,00,000 कोटी रुपये खर्च करून, इन्व्हेस्ट करून मुंबईचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर हे सरकार नक्कीच करेल. याचे प्रॉब्लेम्स अनेक आहेत. आज बघा, कुर्ला ते ठाणा जसं 6 मार्गिका तयार झाल्या आहेत. अशा 6 मार्गिका जेव्हा तयार होतील तर लोकलच्या मार्गिका वेगळ्या, थ्रू ट्रेनच्या मार्गिका वेगळ्या, अशा त्या गोष्टी राहतील. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला नंबर ऑफ ट्रेन चालवण्यावर देखील बंधन आहेच. प्रत्येक 1.5 आणि 2 मिनिटाला एक ट्रेन चालते आहे, त्यात अजून वाढवायला किती स्कोप आहे हे देखील बघणं आहेच. त्यामुळे केवळ फक्त बुलेट ट्रेनची कम्पेअर करून मला वाटतं अशी चर्चा होणार नाही. जे काही झालं आहे ते दुर्दैवी आहे. त्याच्यावर उपाय काय असू शकतो? माझ्या माहितीप्रमाणे आजच रेल्वे बोर्डामध्ये मोठ्या सिनियर लेवलला एक हे सत्र झालं, बैठक झाली. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नोव्हेंबर 2025 पर्यंत एक अशी रेल्वे तयार होईल ज्याच्यामध्ये नॉन AC रेल्वेला देखील दारं असतील, दारं बंद केल्या जातील. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात तरी होणार नाही. आपल्या माहितीसाठी पश्चिम रेल्वेने दारं बंद करण्याचा एक प्रयोग केला होता, मात्र CO2 लेवल इतकी वाढली, ऑक्सिजन लेवल इतकी कमी झाली होती तर ते देखील धोक्यात होतं. दारं उघडे असताना सुद्धा देखील ऑक्सिजन विषय घेता येत नाही सर, त्याच्यामध्ये मर्यादा देखील आहेत. हो, ठीक आहे. आनंद परांजपेंना मला विचारायचं, डिफेंड करण्यात काही मतलब नाही. हो, नाही, आनंद परांजपेंना मी विचारतो, गेली अनेक वर्ष ते काम करतायत, सातत्यानं आवाज सुद्धा उठवतायत त्याच्याबद्दल. आनंदजी, असं का होतंय बरं? 22 लोकांचा जीव गेल्यानंतर एक ब्रिज तिथं उभा राहतो, अशी काही माणसं मेली की पुन्हा एखादा निर्णय होतो. एखादी गोष्ट सुधारणा होण्यासाठी प्रत्येक वेळेस मरावंच का लागतं? अहो, कुठल्या युद्धात 50,000 माणसं मेली नसतील हो, जेवढी लोकलच्या बाहेर पडून मरावी? हे काय आहे? याला जबाबदार कोण आहे?
आज जो मुंब्रा इथे दुर्दैवी अपघात झाला, 4 लोकांना जीव गमवायला लागला आणि अनेक जण जखमी झाले. मुंब्र्याला ज्यावेळेला कल्याण एंडला कडनं फास्ट ट्रेन येते, तो पॉईंट असा आहे की तिथे कायम तो रेक जंप करतो हां आणि तो पॉईंट सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत धोकादायक आहे. मला माहीत नाही की तिथलं सेक्शन इंजिनियर, ट्रॅक्समन, इवन DRM लेवलपर्यंत जर तो पॉईंट आयडेंटिफाय झाला होता तर तिथे करेक्टिव्ह ॲक्शन का घेण्यात आली नाही याची चौकशी झाली पाहिजे. नाही तर भविष्यात बरोबर. देखील त्या स्पॉटला असेच ॲक्सिडेंट होत राहतील. हम्म. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये दिवा असेल, मुंब्रा असेल, कळवा असेल, इथे प्रचंड लोकसंख्या वाढली आणि त्यामुळे ट्रेननी प्रवास करणारे, दिव्याला चढणारी लोकांची संख्या, मुंब्र्याला चढणारी संख्या आणि कळव्याला चढणारी लोकांची संख्याही प्रचंड वाढली. दुर्दैवाने काय झालं की रेल्वे नेहमी शॉर्ट टर्म सोल्युशन देतं. हां कसाऱ्यावरनं जी फास्ट ट्रेन ऑलरेडी भरून येते तिला दिवा इथे थांबा देण्यात आला. पूर्वी दिवा इथे थांबा नव्हता. डोंबिवलीवरनं फास्ट ट्रेन निघाली की डायरेक्ट ठाण्याला यायची आणि दिवावाल्यांना सेमी फास्ट ट्रेन किंवा स्लो ट्रेनचंच ऑप्शन होतं. ऑलरेडी भरलेल्या ट्रेनमध्ये दिव्यामध्ये तुम्ही अजून माणसं चढवता. ते टर्न जे डेंजरस आहे की जे जर आयडेंटिफाय झालं असेल तर त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन रेल्वेनी का नाही घेतली, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आणि ह्याच्यावर मी खासदार असताना पत्रव्यवहार केला होता की दिव्याला होम स्टेशन प्लॅटफॉर्म करून दिव्यावरनं स्टार्टिंग स्लो ट्रेन जी सेमी फास्ट असेल, म्हणजे दिवा, मुंब्रा, कळवा स्लो ट्रॅकनी जाईल आणि ठाण्यानंतर ती फास्ट ट्रॅकनी जाईल. अशा प्रकारचं रेल्वेनी अजून कुठल्याही प्रकारचं हे केलं नाही. उलटं भरून येणाऱ्या फास्ट ट्रेनमध्ये अजून माणसं दिव्याला चढवली जातात. हा रेल्वेचा का घेतला. तिसरं महत्त्वाचं कारण, पीक अवर्सला पूर्वी ज्या साध्या ट्रेन्स होत्या त्या तुम्ही AC ट्रेननी रिप्लेस केल्या. AC ट्रेनचं भाडं हे सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे त्या AC ट्रेनमध्ये जाणारे सेकंड क्लासचे पॅसेंजर्स ती AC ट्रेन सोडून तो लोड मागच्या ट्रेनवर किंवा पुढच्या ट्रेनवर ॲड ऑन झाला. AC लोकलची कॅरिंग कॅपॅसिटी देखील कमी आहे. साध्या 12 डब्याची कॅरिंग कॅपॅसिटी आणि AC लोकलची कॅरिंग कॅपॅसिटी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे समजा 5,000 माणसं जर एका नॉन AC ट्रेननी जात असतील, त्या स्लॉटची ट्रेन AC झाल्यामुळे ती 5,000 माणसं आयदर 2,500 माणसं पुढच्या ट्रेननी जायला लागली किंवा 2,500 माणसं मागच्या ट्रेननी जायला लागली. त्यामुळे त्या ट्रेनमधली गर्दी वाढली. त्यामुळे हे नियोजन रेल्वेला करावं लागेल. बुलेट ट्रेन तर आलीच पाहिजे, त्याचं कोणी म्हणजे विरोध करण्याचं कारण नाही. पण मुंबईमध्ये मध्य रेल्वेला ज्या सुविधा ज्या गतीने द्यायला पाहिजे तिथे कुठेतरी आम्ही कमी पडलोय. आनंदजी, तुम्ही कमी पडलाय हे सांगताय, पण मला एक सांगा, सामान्य प्रवासी म्हणून मी तुम्हाला विचारतोय का हो, जर समजा आज आम्हाला ज्ञान दिलं गेलं सगळ्यांसमोर, जसं काही आनंद स्टंटबाजी करण्यासाठी सगळे त्या दारावर उभे असतात, कोणी हौसेनं दारावर उभे नसतं, ते स्टंट करणारे 4-2 असतील, पण आज जे गेले ते पोटासाठी उभे होते तिथं. मग जर त्या दाराच्या तिथं उभं राहणं जर गुन्हा असेल आणि ते तिथं चुकीचं असेल, तर मग ट्रेननं इतके सगळे प्रवासी नेणं आणि त्यांची व्यवस्था न करणं हा गुन्हा नाही का हो? नाही, हा म्हणजे जो कोणी मध्य रेल्वेचा मी काही इंटरव्ह्यू बघितला नाही, कुठल्या अधिकाऱ्यांनी दिला. आज जर बसायला जागा मिळाली तर कशाला कोण लटकून दारातनं जाईल. 8-8 लोक 2 बोटांनी वरती पकडतात, पाऊल टाकतात आणि उभा राहतात. जर आत मला बसायला मिळालं तर मी कशाला लटकून जाईन. त्यामुळे या लॉजिकमध्ये काय अर्थ नाही. दुर्दैवाने मध्य रेल्वेने ते दिलं असेल तर ते चुकीचं आहे. माणसाला जर आत बसायला जागा मिळाली सेकंड क्लासमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये, तर तो दरवाजात कशाला लटकेल. खरंय, ठीक आहे. पण या सगळ्याबद्दल एक मुद्दा आता तुम्ही जो मांडला तोच मला प्रताप यांना विचारायचा आहे की AC लोकल या सगळ्याला जबाबदार आहेत. ही गर्दीचं प्रचंड एवढी गर्दी वाढणं, त्याचा लोड वाढणं, तुमचा अनुभव काय त्याच्याबद्दलचा? AC लोकल हा प्रॉब्लेम आहे का?
नाही, मला असं नाही वाटत की एसी लोकल प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की बेसिकली तुम्ही एसी ट्रेन समजा एखादी एसी ट्रेन असेल तर त्याच्यामुळं हे होतं की गर्दी असते, कारण सगळेच लोक ते काय अफोर्ड करतात असं नाही आहे. ते बरोबर आहे, पण तो पार्शलीच बरोबर आहे असं मला वाटतं. कारण त्याच्या मागच्या आणि पुढच्या ट्रेन्स किंवा अदर ट्रेन्स म्हणजे नॉर्मली तुम्ही बघा, आता रोजही आपण प्रवास करतोय, लोकलनीच प्रवास करतोय, तर तुम्ही बघा ना, ज्या ट्रेन्स येतात, स्लो ट्रेन्स असतील किंवा फास्ट ट्रेन असतील, तर त्या जर वेळेत धावल्या, म्हणजे तुम्ही सकाळच्या वेळेस आता बी प्रवास करतोय, सकाळच्या वेळेस जाताना येताना ऑफिसला किंवा जातानाही, तर त्यावेळेस काय होतं की तुम्ही मुंबईकडे येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत, म्हणजे लॉंग रूटच्या ज्या ट्रेन्स आहेत, आपण ज्याला एक्सप्रेस म्हणतो, तर त्याला आधी प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की मग ह्या ट्रेन रखडल्या जातात, आणि ज्या ट्रेन रखडल्या की मग तो प्रेशर येणारच. तसंच आहे, समजा आता एखाद्या आता त्याही एसी ट्रेनही काय खूप ट्रेन चालवतात असंही नाही. तुम्ही त्यांचं वेळापत्रक बघा, ठराविक दीड तासांनी, 1 तासांनी अशा त्या ट्रेन आहेत. तर तुम्ही त्या 1.5 तासामध्ये त्या दरम्यानच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या तरी वेळेत, त्या वेळेत कुठे चालवल्या जातात तुम्ही बघा. त्यांचं सुद्धा गणित बरोबर नाही. हा आनंदजी प्लीज. येतो ताई, येतो तुमच्याकडे. हा, दुसरा असा विषय आहे की कल्याण हे जे जंक्शन आहे इथे बंचिंग ऑफ ट्रेन्स होतं. कारण कल्याणला 8च प्लॅटफॉर्म आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर 4, 5, 6, 7 याच्यावर मेल एक्सप्रेस पण येते आणि लोकल ट्रेन पण येतात अप डाऊनच्या फास्ट. कल्याण टू कुर्ला 5th, 6th लेन आहे, पण ज्या मेल एक्सप्रेस CSTM पर्यंत जातात, VT पर्यंत जातात, यांना त्या 5th, 6th ट्रॅकवर पाथवर टाकता येत नाही. त्यामुळे त्या फास्ट अप आणि फास्ट डाऊनच्याच ट्रॅकवर टाकायला लागतात. आणि ती मेल एक्सप्रेस लेट झाली की मग लोकल ट्रेनवर त्याचं इम्पॅक्ट होतं. कल्याणला एकदा ट्रेन लेट झाली की त्याचं बंचिंग होत जातं ठाण्यापासून पर्यंत आणि VT पर्यंत. आणि त्यामुळे मेल एक्सप्रेस जो पीक टाइम आहे सकाळचा 8:30 ते 11 CSTMला पोहोचण्याचा, मध्य रेल्वेच्याच लँग्वेजमध्ये पीक टाइम ॲट रिचिंग CSTM इज 8:30 to 11. त्याच्यामध्ये मेल एक्सप्रेस जर लेट झाली तर आयदर तिला कल्याण किंवा कसाऱ्याला कर्जतला थांबवावं लागेल आणि लोकल्सला टाइम टेबल शेड्यूल न डिस्टर्ब करता प्रायोरिटीने पुढे काढायला लागेल. पण तसं देखील होत नाही. ठीक आहे ताई. विद्याताई, मला सेफ्टीचा पण मुद्दा आणायचा आहे, कारण या रेल्वे स्टेशनवरती साधी अँब्युलन्स सुद्धा नाहीये. मला तेच म्हणायचंय की प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक अँब्युलन्स असली पाहिजे आणि तिच्यामध्ये वायरलेस असली पाहिजे. कुठेही ऍक्सिडेंट झाला की ताबडतोब त्याला मेडिकल एड मिळाली पाहिजे. आणि ह्या ऍक्सिडेंट्स मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह होतो, कारण हात पाय कापले जातात अक्षरशः. तर ही व्यवस्था सुद्धा नाही आपल्याकडे. तुम्हाला माहितीये लोअर परळमध्ये जी चिरडाचिरडी झाली त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी स्वतः त्याच्यात फोन करून, मी जेव्हा राष्ट्रवादीच्या मीटिंग मध्ये हा प्रश्न मांडायचे की लोकल ट्रेन मध्ये लोकांची गर्दी अतिशय होते आणि कुठलाही महाराष्ट्राचा आतापर्यंत मुख्यमंत्र्याने याच्यामध्ये दुर्दैवाने मला सांगावंच वाटतं की या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाहीये. कारण जे मंत्रिमंडळ आहे, जे मुख्यमंत्री, ते सगळे बाहेर न येतात. मुंबईची कोणालाही फिकर नाही हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि पवार साहेबांनी पण त्याची दखल घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही मुंबई प्रवासी संघटना आणि आम्ही दिल्लीला भेटायला गेलो होतो, तेव्हा पवार साहेबांनी पियुष गोयल, मला वाटतं तेव्हा रेल्वे मंत्री होती, त्यांना फोन केला तर ते स्वतः म्हणाले की मी तुमच्या घरी येतो. आणि पवार साहेबांच्या बंगल्यावरती आले होते. आमची तिथे मीटिंग झाली होती. नाही, मला सांगायचं यातले टेक्निकल प्रश्न म्हणणारा केतन गोराडिया नावाचा एक इंजिनियर आहे, ज्याने जर्मनी, जापान इकडे जाऊन सगळा स्टडी केलाय. त्याचा आम्ही एक हे ठेवला होता, डेमो तिकडे ठेवला होता की तिथे पत्रकारांना पण बोलवलं होतं, सगळ्या पॉलिटिशियन्सलाही बोललं होतं की या मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी काय करायला पाहिजे. आणि त्याने खूप चांगली की सिग्नल सिस्टीम कशी बदलायची, सेंट्रल आणि वेस्टर्न सर्क्युलर जर आपण ट्रेन सुरू केला त्याला फक्त 8,000 रुपये खर्च येणार होता. त्यावेळेस त्याने 8-10 वर्षापूर्वी सांगितलेलं. आम्ही त्याचं हे दाखवायला सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गेलो होतो, परंतु त्यांनी सांगितलं माझ्या त्या कुठल्या पीएशी तुम्ही बोला. आणि त्यांच्यानंतर ते अभिमन्यू पवार म्हणाले की याच्याशी बोला, त्याच्याशी बोला. कोणीही लक्ष घातलेलं नाही. ठीक आहे आनंदजी, मी विचारतो याच्याबद्दल. विश्वास जी आपल्या सोबत आहे, नुसती श्रद्धांजली वाहून उभवणार नाहीये. मुंबईत द्रोण माणसं मरतायत, याचा पाठपुरावा मुख्यमंत्री करणार आहेत का याचं उत्तर विश्वासजी उत्तर द्या. विश्वासजी उत्तर द्या. त्या टेक्निशियनला घेऊन आनंदजी येतो तुमच्याकडे. विश्वासजी उत्तर द्या. परंतु होत नाही याचा पाठपुरावा. नक्कीच बघा, मला असं वाटतं की महाराष्ट्राला आज जे मुख्यमंत्री लाभलेले आहे ते अतिशय संवेदनशील आहे. आज त्यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द करून रेल्वे या विषयावरच त्यांनी लक्ष घातलेलं आहे.
त्यामुळे असा पाठपुरवठा केंद्राकडे हा 100% केला जाईल. आताच एकनाथराव शिंदे हे सुद्धा अश्विनी वैष्णवांशी देखील बोललेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे ते करायचंच आहे. जे झालंय त्याला माफी नाही, ते चुकीचंच झालंय. मात्र कारवाई या गोष्टी होणार, मुंबईसाठी जे काय काय जबाबदार करता आहेत येईल, त्यांच्यावर कारवाई त्या होणार का? जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार का? 100% कारवाई, 100% कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि ती आमची मागणी आहे. मी याला एवढं सांगू इच्छितो की मुंबईचा हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त मध्य रेल्वे पुरती हा असा म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच ते एलिव्हेटेड कॉरिडॉर असो, कोस्टल रेल्वे असो, मेट्रो असो, बसेस असो, रोड्स असो, अटल सेतू असो, या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात आहे की हे सरकार, हे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे. सर, त्यामुळे आता मध्य रेल्वेमध्ये तुमचेच ज्या काही खासदार, सुधारणा तुमच्या करायच्या त्या सत्ताधारी करायलाच पक्षातले पाहिजे. खासदार त्याचा आम्ही कितीतरी पाठपुरावा गोष्टी करू. सांगतायत. आज डॉक्टर श्रीकांत शिंदेनी काही उपाययोजना सांगितल्या. जर खासदार, हे माजी खासदार आहेत, ते आजी खासदार आहेत, हे सगळे सांगून सुद्धा जर उपाययोजना होत नसतील, कोण निबर कातडीचे ते लोक आहेत बरं तिथं ऐकत नाहीत कुणाचं? 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं ज्या माणसाने इथं अपघात होता त्याची दखल घेतली गेली नाही. हे कोणतरी बसलेत ना तिथं निबर कातडीचे? सर आनंदजी, कोण आहेत हे? तुम्ही इतके दिवस पाठपुरावा करता, सुचवताय, होत का नाहीये हे सगळं? दर महिन्याला याच्यावर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमधले अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे असतात. खासदारांनी किती पाठपुरावा केला तरी ते ढीम हलत नाहीत. माझी मागणी आहे की तो स्पॉट आयडेंटिफाय झाला असेल तर करेक्टिव्ह ॲक्शन झाली नसेल तर DRMवर पण कारवाई झाली पाहिजे, सेक्शन इंजिनियरवर पण झाली पाहिजे. आणि मगाशी विद्याताईंनी जो मुद्दा मांडला ते अत्यंत विनम्रपूर्वक सांगतो की राज्य शासनाचा शून्य हस्तक्षेप रेल्वे करून देते. ऑपरेशन्स देखील रेल्वे करते, MRVCच्या माध्यमातून पैसे देखील रेल्वे खर्च करते आणि त्यामुळे राज्य शासनाला एक मर्यादा पडते. रेल्वे चालवण्यामध्ये केवळ आणि केवळ रेल्वे खातंच असतं. आजचा जो तो स्पॉट आयडेंटिफाय झाला असेल तर DRM लेवलपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, पण हे राज्य शासनाची जबाबदारी नाहीये का हे करून घेण्याची? राज्य शासनाने रेल्वे मंत्रालयाच्या, आता दोघांचंही सरकार, केंद्रातही सरकार भाजपचं आहे, इकडे पण भाजपचं आहे, त्याचा फायदा तुम्ही मुंबईच्या तुमच्या लोकांना पक्षाच्या झाला पाहिजे. खासदारांना देखील विचारा की मी रेल्वे म्हणते, कशी चालते. राज्य मी शासनाची खासदारांना त्यांना दोष देत हस्तक्षेप नाही. राज्य शासनाला करून आनंदजी, देते का? तुमच्या मी खासदारांना पण देखील आनंदजी, विचारा. आनंदजी, मला एक माझं सांगा, म्हणणं आहे मग की हा इथल्या प्रश्नाचं खासदारांच्या गांभीर्य संसदेपेक्षा, कोणाला समजतच खासदारांपेक्षा मोठे आहेत काही अधिकारी? एवढे निबर कसे काय झाले? हे कुणालाच उत्तरदायी नाही आहेत का? मी आधीच प्रामाणिकपणे कबूल केलं की रेल्वेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत. जोपर्यंत रेल्वे मंत्री त्यांच्यावर कडक कारवाई करत नाही, अश्विनी वैष्णवजी, अगदी DRMला ट्रान्सफर करायला लागलं तरी केलं पाहिजे जर तो स्पॉट आयडेंटिफाय झाला होता आणि करेक्टिव्ह ॲक्शन झाली नसेल तर. विश्वासजी, ऐकताय तुम्ही? लोकप्रतिनिधींचं हे म्हणणं आहे की आम्ही सांगून सुद्धा ऐकत नाहीयेत. या मुजोर लोकांवर कारवाई का होत नाही मग? विलासजी, याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, होईल देखील. मात्र मी काय म्हणतो की जेव्हा रेल्वे लाईन्स टाकतात त्यात बोगदे, ब्रिजेस, कर, ज्या गोष्टी येणारच. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की 2004 ते 2014 देखील ते कर तसे होतेच. त्यामुळे एकदम तुम्ही एका ॲक्सिडेंटवरनं पूर्ण रेल्वेला बदनाम करणं आणि रेल्वे पूर्ण निष्काम आहे असं म्हणजे चुकीचं आहे. आज रेल्वे मिलिटरी नंतर एक दुसरं असं आहे की जे लोकांची सेवा देतात आहे, ती सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे एका ऍक्सिडेंटमुळे तुम्ही असं करू शकत नाही. व्हायलाच पाहिजे. आता 2004 ते 2014 माझं म्हणणं असं आहे, मुख्यमंत्री दर म्हणून महिन्याला मीटिंग घेऊन रेल्वेच्या लोकांना बोलवून विचारणार. एक मिनिट, मला बोलू द्या. विलासजी, मला बोलू द्या. त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यांचं म्हणणं ऐकूया. माझ्याकडे वेळ कमी आहे, मग येतो तुमच्याकडे. मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. हा, प्लीज प्लीज. मला एवढंच सांगायचं आहे विलासजी की एका ॲक्सिडेंटवर जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र पूर्ण रेल्वेला सरसकट असं तुम्ही निकम्मे म्हणणं हे देखील चुकीचं आहे. ते देखील जबाबदारी आपलं काम करत राहतात. माझ्या घराण्यामध्ये 2 पिढ्या रेल्वेमध्ये काम करत होते. 24 तास उन्हात पावसात तासात ते देखील काम करतात. त्यामुळे इतकं सहज तुम्ही त्यांना बोलणं हे चुकीचं आहे. सर, काम करणाऱ्यांचा मुद्दा नाहीये. आज जे बाबूगिरी करून तिथं प्रत्येक गोष्टीत आडकाठी आणणं का होत, मला सांगा ना. त्यांना का दिसलं नाही? का सांगितलं ना तिथं अपघात होऊ शकतो म्हणून? ज्याने तक्रार केली तो जावा त्याच्यामध्ये, तो त्याचाच अपघात व्हावा. नाही का? असंवेदनशीलता नाहीये का? त्या कर्वेचरमुळे तो अपघात नाही आहे. रोज तो कर्वेचर आहे, रोज ट्रेन जात होत्या, तिथे काही बॅग्स होत्या, बॅग्स एकामध्ये अडकल्या असं प्रायमा फॅसी दिसतंय.
म्हणून म्हटलं चौकशीनंतर आपल्याला कळेल. आता मला सांगा, भारतामध्ये असे कमीत कमी 1000 कर्वेचर असतील. सगळे कर्वेचर कर्वेचरचा तुम्ही 3 उद्धार महिने बदलू आनंद शकता परबने का? सुद्धा सांगितलं की बोगदे तुम्ही तिथं हटवू ते शकता ऍक्सिडेंट का? होण्याची ते ठिकाण आहे तिथं. अहो, रेल्वे म्हटलं की ऍक्सिडेंट प्रोन गोष्टी असतातच, काळजी ही घ्यावीच लागते. चुका झाल्यानंतर त्याला दोषींवर कारवाई करावीच लागते. सर हे पटणारं मात्र नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे इथं बोलताय, हे एका देखील रेल्वे चुकीचं आहे. अपघाताच्या नंतर राजीनामा दिलेला आहे लोकांनी. नाही नाही, रोज ऍक्सिडेंट होत आहेत मुंबईत, रोज नाही, 10-11 माणसं मरतायत. यांना श्रद्धांजली नाही व्हायची. मी नाकारत नाहीये. याच्यासाठी काय करणार? त्याच्यासाठी काय सुधारणा करणार? व्हायलाच पाहिजे. रेल्वे मंत्रालय आणि त्याच्यासाठी राज्य सुधारणा व्हायलाच सरकार पाहिजे. यांनी बसून काही उपाययोजना केल्या पाहिजे. जे टेक्निकल लोक, मी तुम्हाला सांगते, त्यांच्याशी तुम्ही मीटिंग द्या एक वेळ. मी त्यांना घेऊन येते, त्यांना सगळे माहिती आहे. पाहिजे तर मला बोलवू आज नका. ठाणे ते technical कुर्ला लोकांचं knowledge 6 घ्या पदरी तुम्ही. रेल्वे झालेलीच आहे. आणि सरकते CST ते जिने, कुर्ला देखील 6 पदरी रेल्वे escalator करणं ते जिने, आवश्यक आहे. अजूनही प्रत्येक उपाययोजना याच आहेत आणि स्टेशनवर या होतात नाहीयेत. आहेत. प्रत्येक स्टेशनवर नाहीये. रेल्वेकडनं मुंबईकरांकडनं प्रचंड पैसा कमवतात तुम्ही. नुसतं प्रवाशांनी तिकीट काढले नाही तर तुम्हाला 4-4, 5-5 कोटी दर 3 महिन्याने मिळत आहेत, पण तुम्ही रेल्वेवर खर्च करत नाही. ठीक आहे. टॉयलेट नाहीयेत, सरकते जिने नाहीयेत, लिफ्ट नाहीयेत. कुठल्या तरी स्टेशनवर एखादा सरकता जिना बसवला म्हणजे तुम्हाला वाटतं आपली जबाबदारी संपली? ठीक आहे. बिलकुल मी- मुंबईच्या मी- प्रवाशांना एक- सुविधा मिळत नाही. ताई माझा वेळ संपलाय. प्रताप, तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला हवं? अगदी थोडक्यात, माझा वेळ संपलाय. मला असं वाटतं की पहिले तर हे सगळं हे करण्यासाठी एकतर ट्रेन ज्या आहेत, मध्य रेल्वेच्या ज्या लोकल्स आहेत त्या वेळेवर चालल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे विलास, तुला एक सांगतो की याच्यामध्ये मी रोजचा अनुभव आहे की कुठली, म्हणजे कल्याण स्टेशनचं सांगतो की कुठली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे हे त्या म्हणजे त्या ट्रेनची येण्याची वेळ टळून गेल्यानंतर सांगितलं जातं. तुम्ही आधी का सांगत नाही? हा रोजचा आमचा अनुभव आहे की एक ट्रेन, समजा मी एका ट्रेननी सकाळच्या समजा 11च्या ट्रेनने जातो, तर 11:07 ते सांगतात की आता ही ट्रेन ह्या प्लॅटफॉर्मला, म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मला कुठली ट्रेन येणार आहे याचाही हे म्हणजे ते आणि आधी ऐनवेळेला सांगू जेव्हा ते शकत. सांगतात तेव्हा त्याची धावपळ होते. त्याच्यामुळे काय होतं की मग लोक ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी त्यांची धावपळ होते. अनेक लोक तर त्या ट्रॅकवरून उतरून पलीकडच्या ट्रॅकवर जातात. एक माझा अनुभव सांगतो. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर प्रवास करताना एकमेव ह्यांचा इंडिकेटर असा आहे, त्याच्यात 31 वाजतात. ती वाचतानाचे फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत. हे अशा प्रकारचं हे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या थांबल्या पाहिजेत. सामान्य माणसाचा, एका माणसाचा जीव सुद्धा लाख मोलाचा आहे. जर 50-50 हजार लोकांचे जीव जात असतील आणि इथल्या व्यवस्थेला जर त्याची संवेदनशीलता वाटत नसेल ना, तर हे सामान्य माणसाचं दुर्दैव आहे. माणसं पोटासाठी जीव धोक्यात घालून जात आहेत. त्यांची सुरक्षा बाळगणं आणि ते देणं इथल्या रेल्वे प्रशासनाचं, सरकारचं काम आहे. ते होईल आणि किमान यापुढे तरी हे बळी जाणार नाहीत ही आशा करूया. या अपेक्षेसह आज बडे मुद्देच्या या चर्चेत आपण इथेच थांबतोय. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण जाताना प्रेक्षकांचा कौल काय एकदा जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता, निष्काळजीपणामुळे 4 प्रवाशांचा बळी गेला का? हा बळी आहे का? तर 90% प्रेक्षकांना वाटतंय होय, हा निष्काळजीपणाचा बळी आहे. 10% लोकांना नाही असं वाटतंय. यापुढे तरी सामान्य माणसाचे असे बळी जाऊ नयेत. माणसं फटीत अडकून मरू नयेत, गुदमरून मरू नयेत. एवढ्या अपेक्षेसह बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.